राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार थोड्याच वेळात जामखेड येथे कार्यक्रमानिमित्त दाखल होणार आहेत आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे। शाहू फुले आंबेडकर यांची संयुक्तिक जे जयंती उत्सव आहे तो ह्या ठिकाणी साजरा केला जाणार आहे। त्या कार्यक्रमानिमित्त आता अजित पवार जे आहेत ते पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जामखेड शहरामध्ये दाखल होत आहे आणि त्यानिमित्ताने आपण बघतो की सगळी तयारी झालेली आहे। तर कार्यक्रमाचे आयोजक संध्या सोनवणे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार। काय संकल्पना आहे, नेमका कार्यक्रम काय? आमचा राष्ट्रवादी पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे। शिव फुले आंबेडकरांना मानणारा आमचा पक्ष आहे आणि याच विचारांवर चालत अजितदादांच्या माझी एक कल्पना होती की शिव फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो समाजामध्ये दिवसेंदिवस जास्त पेरणं गरजेचं आहे। अलीकडे वेगवेगळ्या रंग दिले जात आहेत जयंतींना, त्यामुळे दादांचा हा विचार घेऊन सगळ्या समाज घटकांना, सगळ्या युवकांना एकत्रित आणण्याचं मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठं कुठलं औचित्य नसेल। खरं तर अनेक बॅनर जे आहेत दादांच्या स्वागताचे लावले, पण एक बॅनर जो आहे रोहित पवारांचा देखील लागण्यात आलेला आहे, त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने लावण्यात आले। काय सांगाल? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणून ते येत आहेत। खरं तर हा पक्षाचा कार्यक्रम नसून हा DCM येत आहेत आणि साहजिकच DCM येत आहेत म्हणल्यावर प्रत्येकाने मला असं वाटतं की स्वागत केलं पाहिजे। आज युती धर्म म्हणून युती पक्षाचेही अनेक मान्यवर दादांचं स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी थांबलेले आहेत। त्याच पद्धतीने विरोधकात असले तरी उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री आहेत। दादांनी जामखेड कर्जतचा प्रचंड मोठा विकास केलेला आहे, तर मला असं वाटतं उलट त्यांनी जरा जास्त बॅनर लावले असते तर कुठेतरी दादांना चांगलं वाटलं असतं। आणखीन कोणते प्रमुख पाहुणे जे आहेत किंवा कोणते अजून कोण कोण मान्यवर येणार आहेत? अजितदादांबरोबरच या महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। त्याच पद्धतीने आमच्या पक्षाचे विविध पदाधिकारी, या जिल्ह्यातले पदाधिकारी, त्याच पद्धतीने महायुतीचे जे दोन्ही तालुक्यातील या मतदारसंघातील जे पदाधिकारी आहेत, जिल्ह्यातले पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। दादांकडे काही मागणी करणार कर्जत जामखेडसाठी किंवा काय घोषणा करू शकतो दादा आज? घोषणेचं मी सांगू शकत नाही, परंतु दादांकडे एवढ्या सगळ्या जामखेड कर्जतचं जे प्रेम आहे ते कायम असंच राहावं, उलट वाढावं आणि दादांनी या कर्जत जामखेडच्या विकासासाठी जास्त लक्ष घालावं। अलीकडेच बीडचे पालकमंत्री म्हणून दादांची नियुक्ती झाल्यानंतर आमच्या सगळ्या जामखेडकरांची इच्छा होती की दादांनी थोडंसं जामखेडकडे लक्ष घालणं गरजेचं आहे आणि येत्या काळात जेव्हा जेव्हा बीडला दौरा असेल तेव्हा दादांनी थोडीशी वाकडी वाट करून जामखेडकडे यावं, अशीच सगळ्यांच्या वतीने मी साथ घालेल दादांना। तर निश्चितच आपण बघतो की थोड्याच वेळात अजित पवार जे आहे ते कर्जत जामखेडमध्ये दाखल होतील आणि या ठिकाणी दादांकडून अपेक्षा ज्या आहेत ते संध्या सोनवणे केलेल्या आहेत। कॅमेरा विशाल सह कुणाल जायकर, TV9 मराठी, जामखेड, अहिल्यानगर।